नमस्कार मित्रांनो, तर मकर राशीच्या लोकांनो, येणारे 6 दिवस म्हणजेच 19 ते 25 जुलैच्या दरम्यान तुमच्या जीवनात असे काही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. तुमच्या मनामध्ये काही काळापासून स्वतःशीच एक महाभारतासारखी द्वंद्वाची परिस्थिती निर्माण झाली होती. भविष्यासंदर्भात, नोकरीबाबत, व्यवसायाबाबत, कुटुंबाबाबत जी अंतर्गत लढाई सुरू होती, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या 6 दिवसात मिळणार आहेत. कारण ग्रहांचा राजा सूर्यदेव यांनी आपले राशी परिवर्तन केले आहे. त्याचबरोबर वक्री बुध ग्रह मार्गी होण्यापूर्वी तुम्हाला बरेच काही देऊन जाणार आहेत. हा ग्रहांचा स्पष्ट संकेत आहे. काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत, काही ग्रह वक्री आहेत, तर काही ग्रह अस्त झाले आहेत. या सर्वांचा तुमच्या जीवनावर नेमका काय परिणाम होणार आहे, ब्रह्मांडाचा काय संकेत आहे? मकर राशीच्या लोकांनो, या 6 दिवसात 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या तुमची वाट पाहत आहेत. ज्या गोष्टींची तुम्ही खूप काळापासून वाट पाहत होता, त्या एकामागून एक घटना या 6 दिवसात तुमच्या जीवनात ग्रहांच्या कृपेने घडणार आहेत. मकर राशीच्या लोकांनो, सूर्य ग्रह तुमच्या 6व्या भावातून म्हणजेच ऋण, रोग आणि शत्रूच्या भावातून बाहेर पडून 19 तारखेला उच्चस्थानी असलेल्या देवगुरु बृहस्पतींसोबत तुमच्या 7म भावात येऊन राजयोगाची निर्मिती करत आहेत. आता बुध ग्रहाबद्दल बोलायचे झाले तर बुध ग्रह सध्या 6व्या भावात वक्री आहेत. परंतु त्यांचा परिणाम पंचमभावाशी संबंधित बुद्धिमत्ता, वाणी, ज्ञान आणि त्याच्या फळांवरही दिसून येत आहे. आता सर्वात चांगली स्थिती कोणती झाली आहे? मकर राशीच्या लोकांनो, शुक्र ग्रह जे पंचमभावाचे म्हणजे ज्ञान, बुद्धिमत्ता, प्रेमसंबंधांचे कारक आहेत, तसेच नाव, कीर्ती आणि करिअरचे स्वामी आहेत, ते सध्या त्यांच्या स्वतःच्या पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात गोचर करत आहेत. गेल्या काही काळापासून तुम्ही राहुकेतूच्या समस्यांमध्ये अडकले होते. कौटुंबिक वादांमध्ये अडकले होते. कुटुंबासोबतची परिस्थिती तितकी चांगली नव्हती. केतू ग्रह प्रत्येक कामात काही ना काही अडथळे निर्माण करत होते. त्यामुळे तुम्ही खूप मेहनत करत असूनही त्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नव्हते. आता मात्र शुक्र ग्रह स्वतःच्या नक्षत्रात गोचर करत असल्यामुळे अष्टम भाव सक्रिय होत आहे. अष्टम भाव हा अचानक मिळणाऱ्या आनंदाचा, अचानक धनलाभाचा आणि अनपेक्षित सुखांचा भाव मानला जातो. शुक्र ग्रह स्वतःच्या नक्षत्रात विराजमान असल्यामुळे या 6 दिवसांत तुमच्या जीवनात कोणते मोठे बदल घडणार आहेत, ते पाहूया. याचबरोबर शनी ग्रहही वक्री अवस्थेतून मार्गी होण्याच्या प्रक्रियेत आहेत. शनीची स्वतःची रास म्हणजे मकर रास. शनीला प्रिय असलेली रास म्हणजे मकर. त्यामुळे धनाच्या दृष्टीने, आर्थिक बाबतीत आणि उत्पन्नाच्या बाबतीत या 6 दिवसात कोणते मोठे बदल होणार आहेत. आणि या 6 दिवसात कोणती चूक अजिबात करू नये, कोणती काळजी घ्यावी. अनेक लोक व्हिडिओ घाईघाईने पाहतात. उपाय ऐकून अर्धवट व्हिडिओ सोडून देतात. पण ज्या सावधगिरीची गरज आहे, त्याकडे जर तुम्ही लक्ष दिले नाही, तर येणारे आनंदाचे क्षण तुमच्या हातातून निसटू शकतात. कारण काही काळापासून तुमच्या मनात स्वतःशीच महाभारतासारखी द्वंद्वाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुढे काय होणार याच विचारात तुम्ही अडकले होतात. पण आता विचार करण्याची वेळ संपली आहे. आता जीवनातील आनंद अनुभवण्याची वेळ आली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच कोणता उपाय करावा ज्यामुळे अस्त झालेल्या देवगुरु बृहस्पतींच्या शुभ फळांमध्ये वाढ होत राहील, हेही जाणून घ्या. ज्यांना देवगुरु बृहस्पतींची कृपा सतत मिळत राहावी असे वाटत असेल, त्यांनी कमेंटमध्ये ओम लक्ष्मी नारायण नमो नमः हे अवश्य लिहा. मकर राशीच्या लोकांनो, आता तुमच्या जीवनात ते घडणार आहे ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होता. पहिली आनंदाची बातमी अशी आहे की सूर्य आणि गुरु यांची युती होत आहे. एका बाजूला उच्चस्थानी असलेले गुरु ग्रह 7म भावात म्हणजे व्यवसाय भागीदार आणि जीवनसाथीच्या भावात गोचर करत आहे, तर दुसऱ्या बाजूला सूर्य ग्रहही
त्यांच्यासोबत विराजमान आहेत. गेल्या काही काळापासून तुमच्या आत्मविश्वासामध्ये कमतरता आली होती. त्यामुळे तुमची प्रतिभा आणि क्षमता लोकांसमोर योग्य प्रकारे मांडता येत नव्हती आणि याची खंत तुम्हाला वाटत होती. परंतु आता सूर्य आणि गुरु यांच्या युतीमुळे निर्माण होणाऱ्या राजयोगामुळे तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा दिसून येणार आहे. त्यामुळे तुमचे शत्रूही मागे हटतील. आता कोणताही विरोधक तुमच्यासमोर टिकू शकणार नाही. त्यांना स्वतःचा मार्ग बदलावा लागेल. करिअर, व्यवसाय, मानसन्मान या सर्व क्षेत्रांमध्ये ज्या गोष्टींचे तुम्ही खरे हक्कदार होता त्या आता तुम्हाला मिळू लागतील. आतापर्यंत तुम्ही मेहनत करत होता, पण त्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्यांनाच मिळत होते. मात्र आता सूर्य आणि गुरु यांच्या युतीमुळे मकर राशीच्या लोकांनो, करिअर असो, व्यवसाय असो, व्यापार असो किंवा तुम्ही विद्यार्थी असाल, कोणतेही काम तुम्ही आत्मविश्वासाने कराल आणि त्यामध्ये यश मिळवाल. तुम्हाला नाव, कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळेल. काही काळापासून वडिलांशी मतभेद निर्माण झाले असतील किंवा सरकारी कामांमध्ये अडथळे येत असतील, तर सूर्य आणि गुरु यांच्या युतीमुळे तेही हळूहळू दूर होतील. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना दैनंदिन उत्पन्नात चांगला लाभ मिळेल. व्यवसायाची हळूहळू वाढ होईल. तुमच्या ज्ञानाच्या बळावर तुम्ही नवीन करार, नवीन ग्राहक आणि नवीन संधी स्वतःकडे आकर्षित कराल. सप्तम भाव हा जीवनसाथीचाही भाव असतो. त्यामुळे तुमचा जीवनसाथी जर सरकारी नोकरीची तयारी करत असेल किंवा कोणत्याही नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर त्यालाही उत्तम यश, नाव आणि कीर्ती मिळण्याची शक्यता आहे. सूर्याची ऊर्जा तुमच्यामध्ये विलक्षण आत्मविश्वास निर्माण करेल. हजारो लोकांच्या गर्दीतही तुम्ही ठामपणे उभे राहाल आणि लोक तुमचा आदर करतील. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षक बदल दिसून येईल. तुमच्या बोलण्यात असे आकर्षण निर्माण होईल की लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देतील, तुमचा सन्मान करतील आणि तुमचे विचार लक्षपूर्वक ऐकतील. आता दुसऱ्या ग्रहाबद्दल बोलूया. बुध ग्रह सध्या स्वतःच्या राशीत 6व्या भावात वक्री झाले आहेत. परंतु ते त्यांच्या आधीच्या भावाशी संबंधित परिणाम देखील देत आहेत. तर बुध ग्रह वक्री अवस्थेतून मार्गी होण्यापूर्वी तुमची बुद्धिमत्ता आणि वाणी इतकी तीक्ष्ण करणार आहेत की प्रेमसंबंधांमध्ये ज्या गोष्टी बिघडल्या होत्या, जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते, रुसले होते, ते पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येण्याची शक्यता आहे. त्यांची पुन्हा एकदा तुमच्या जीवनात एंट्री होऊ शकते. त्याचबरोबर बुध ग्रह तुमच्या वाणीमध्ये विलक्षण क्षमता निर्माण करणार आहेत. तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन आणि मानसिकता इतकी प्रभावी होईल की या 6 दिवसांत तुम्ही जे निर्णय घ्याल ते निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात. आता शुक्र ग्रहाबद्दल बोलूया. शुक्र ग्रह सध्या तुमच्या अष्टम भावात विराजमान आहेत. तुमच्या प्रेमसंबंधांचे आणि करिअर भावाचे स्वामी अष्टम भावात गोचर करत असल्यामुळे अशी स्थिती निर्माण होत आहे की जे लोक संशोधन क्षेत्रात आहेत, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात आहेत, करप्रणाली, टॅक्सेशन क्षेत्रात आहेत, विमा, इन्शुरन्स क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करत असतील, त्यांच्यासाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. कारण शुक्र ग्रह हे मकर राशीच्या लोकांसाठी धन, ऐश्वर्य, विलासिता आणि सुखसोयींचे कारक मानले जातात. त्यामुळे अष्टम भावात बसून ते तुम्हाला अचानक आनंदाची बातमी देणार आहेत. अचानक सासरच्या बाजूकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्या पैतृक संपत्तीच्या बाबी अडकल्या होत्या त्यामध्येही अचानक आनंदाची बातमी मिळू शकते. अष्टम भावातील शुक्र ग्रह तुम्हाला अचानक धनप्राप्ती होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहेत. गेल्या काही काळापासून केतू ग्रह अष्टम भावात होते. राहू ग्रह दुसऱ्या भावात विराजमान होते. त्यामुळे अनेक गोष्टी तुमच्या हातातून निसटल्या. जी कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर होती ती शेवटच्या क्षणी बिघडत होती. परंतु आता शुक्र ग्रह स्वतःच्या पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात गोचर करत असल्यामुळे धनसंचय, आर्थिक लाभ आणि उत्पन्नाच्या दृष्टीने चांगले योग निर्माण होत आहेत. तुमचे एखादे अडकलेले पैसे असतील, पदोन्नती, प्रमोशन
अडकले असेल किंवा एखादे जुने रखडलेले काम असेल तर या 6 दिवसांत अचानक त्या संदर्भात आनंदाची बातमी मिळू शकते. शुक्र ग्रह तुमचे प्रेमजीवन अधिक मजबूत करतील. जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेला होता किंवा ज्याच्याशी संबंध बिघडले होते तो पुन्हा तुमच्याशी जोडला जाऊ शकतो. करिअरच्या बाबतीतही शुक्र ग्रहांच्या कृपेने अचानक लाभ मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मंगळ ग्रह पंचभावात विराजमान आहेत आणि बुध ग्रहांसोबत त्यांचा प्रभाव तयार होत आहे. त्यामुळे बँकिंग, फायनान्स किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे. आता शनी ग्रहाबद्दल बोलूया. जुलै महिन्यात शनी ग्रह असता आणि वक्री होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्याची कार्यशक्ती 10 पट वाढते आणि तो आपल्या मागील भावाचेही फळ देतो. मकर राशीच्या लोकांनो, तुम्ही आर्थिक बाबींमुळे चिंतेत अडकले होते. पण पुढील माहिती सांगण्यापूर्वी मकर राशीच्या लोकांनो, तुमच्या राशीभविष्याची सर्व महत्त्वाची माहिती या चॅनेलवर नियमित मिळत राहणार आहे. त्यामुळे जे नवीन प्रेक्षक आहेत आणि ज्यांनी अजून चॅनेल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. मकर राशीच्या लोकांनो, शनीच्या 7.5मधून तुम्ही आता बाहेर पडला आहात. पण तरीही धनसंचय, मालमत्ता, नोकरी आणि आर्थिक स्थैर्याबाबत तुमच्या मनात अजूनही चिंता आहे. कारण तुमचा स्वभाव नारळासारखा असतो. बाहेरून कठोर दिसलात तरी आतून खूप मऊ आणि भावनिक असता. आयुष्यात कुटुंब, जबाबदाऱ्या, मित्र आणि नाती सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा तुमचा स्वभाव असतो. पण 7.5च्या काळात शनी ग्रहांनी तुम्हाला अनेक गोष्टी शिकवल्यात. त्यांनी तुम्हाला जीवनातील नियम, शिस्त आणि वास्तव समजावून दिले. कठीण परिस्थितीत तुम्हाला घडवले. आता शनी ग्रह वक्री अवस्थेनंतर जेव्हा मार्गी होतील तेव्हा पुढील 6 महिन्यात तुमच्या अपूर्ण राहिलेल्या अनेक इच्छा पूर्ण करण्यास सुरुवात करतील. आर्थिक दृष्टीने तुम्हाला स्थैर्य मिळेल. तुम्ही जे कोणतेही काम कराल त्यामध्ये आर्थिक स्थिरता मिळण्याची शक्यता आहे. कारण वक्री ग्रह मागील भावाचेही फळ देतात. दुसरा भाव हा कुटुंब, धन आणि कुटुंबातील सदस्यांचा भाव असतो. त्यामुळे कुटुंबात जे मतभेद, दुरावा किंवा गैरसमज निर्माण झाले होते, जे लोक तुमच्यावर रुसले होते, त्यांना पुन्हा तुमच्याशी जोडण्याची संधी शनी ग्रह देतील. धनसंचय, कर्मक्षेत्र, व्यवसाय आणि व्यापारामध्ये तुम्हाला स्थैर्य मिळेल. गेल्या काही काळापासून तुमचे मन गोंधळलेले होते. योग्य निर्णय घेणे कठीण जात होते. पण शनी ग्रह वक्री होताच तुमच्या जीवनात धनप्राप्ती आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडू लागतील. याची सुरुवात या 6 दिवसांतच होणार आहे. कारण मकर राशीच्या लोकांनो, योग्य वेळ आली तेव्हा तुम्ही इतरांसाठी खूप काही केले. मग ते मित्र असोत, नातेवाईक असोत किंवा कुटुंबातील लोक असोत. पण 7.5च्या काळात तुम्हाला खरे कोण आणि परके कोण हे स्पष्टपणे समजले. ज्यांच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला त्याच लोकांनी कठीण काळात तुमची साथ दिली नाही. या गोष्टीचे दुःख आणि खंत आजही तुमच्या मनात आहे. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. ग्रहांचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन आणि इतर ग्रहयोग असे संकेत देत आहेत की या वर्षात तुम्ही आयुष्यात जे दुःख, कष्ट आणि अडचणी सहन केल्या त्याचा हिशेब शनी ग्रह एक करून चुकता करणार आहेत. शनी ग्रह वक्री होताच धनप्राप्तीचे आणि उत्पन्न वाढविण्याचे नवीन मार्ग खुलतील. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली अडकले असाल तर हळूहळू त्या कर्जातून बाहेर पडाल. शत्रू शांत होतील आणि विद्यार्थ्यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी स्पर्धेचा भाव अधिक सक्रिय राहील. सध्या बुध ग्रह येथे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे तुमच्या ज्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्ने अपूर्ण राहिली होती त्याबाबत या 6 दिवसांत तुम्हाला स्वतःमध्ये जाणवेल की माझी परिस्थिती आता हळूहळू पूर्वीपेक्षा अधिक चांगली होत आहे. तुम्हाला अंतर्मनातून सकारात्मक संकेत, इंट्युशन मिळू लागतील. आता आपण शनिदेवांबद्दल बोलूया.
शनिदेव हे तुमच्या लग्नाचे स्वामीही आहेत. जसेच ते वक्री होतील तसे तुमच्या मनात अशा भावना आणि अंतर्मनातून संकेत निर्माण होतील की जीवनात तुम्ही कोणत्या चुका केल्या, कोणत्या लोकांची साथ दिली आणि कठीण काळात त्या लोकांनीच तुमची साथ सोडली. आता स्वतःच्या चुका ओळखून, आत्मपरीक्षण करून आणि आत्मचिंतन करून तुम्ही जे निर्णय घ्याल, मग ते नोकरी बदलण्याबाबत असोत, पदोन्नतीबाबत असोत, स्थानांतराबाबत असोत, व्यवसायाबाबत असोत किंवा शिक्षणाबाबत असोत, तुमचा प्रत्येक निर्णय लोकांकडून कौतुकास पात्र ठरेल. आणि हाच निर्णय तुमचे जीवन बदलून टाकणारा ठरेल. आता आपण तिसऱ्या ग्रहाबद्दल बोलूया. देवगुरु बृहस्पती उच्चस्थानी असूनही अस्त झाले आहेत. ग्रह अस्त होण्याचा अर्थ असा की जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या अत्यंत जवळ येतो तेव्हा त्याची ऊर्जा काही प्रमाणात क्षीण होते. परंतु येथे देवगुरु बृहस्पती सूर्याची ऊर्जा घेऊन सूर्याप्रमाणेच कार्य करणार आहेत. त्यामुळे आता तुम्ही सिंहासारखे धैर्य धारण कराल, शत्रूंना पराभूत कराल. जे लोक तुमचा मत्सर करत होते किंवा तुमचे विरोधक होते ते तुम्हाला पाहून स्वतःच मार्ग बदलतील. अशी परिस्थिती मकर राशीच्या लोकांसाठी निर्माण होऊ शकते. आता सावधगिरीबद्दल बोलूया. कोणती चूक टाळली पाहिजे? कारण देवगुरु बृहस्पती अस्त झाल्यामुळे त्याचा काही प्रमाणात अशुभ परिणाम सर्वांच्या जीवनावर दिसून येऊ शकतो. विशेषतः ज्या मकर राशीच्या किंवा मकर लग्नाच्या व्यक्ती सध्या देवगुरु बृहस्पतीच्या महादशा किंवा अंतर्दशेतून जात आहेत, त्यांना निर्णय घेण्यामध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. कारण देवगुरु बृहस्पती हे ज्ञानाचे कारक आहेत. ते सौभाग्य, शुभ नशीब आणि भाग्याचे कारक आहेत. त्यांचा संबंध धार्मिक आणि मांगलिक कार्यांशी असतो. तसेच त्यांचा संबंध वित्त, बँकिंग, न्यायव्यवस्था, ज्युडिशियरी, कायदा, लॉ आणि संशोधन क्षेत्राशीही जोडला जातो. म्हणून या सर्व क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या लोकांना निर्णय घेताना काही अडचणी येऊ शकतात किंवा घाईघाईत चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. कारण सध्या त्यांच्यासोबत सूर्याचा संयोग तयार झाला आहे. सूर्य ग्रह हा अहंकार, स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि मानसन्मान यांचाही कारक मानला जातो. मकर राशीच्या लोकांनो, पुढील माहिती सांगण्यापूर्वी जर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करत असाल आणि त्याला पाठिंबा देत असाल तर मला खूप आनंद होतो. कारण अशी माहिती गोळा करून एक व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही व्हिडिओ लाईक करता, कमेंट करता, तेव्हा आम्हाला वाटते की आमच्या मेहनतीचे फळ मिळाले. आता मकर राशीच्या लोकांनो, कोणत्या अडचणींचा थोडासा सामना करावा लागू शकतो ते पाहूया. जरी देवगुरु बृहस्पतींचे वर्तन सूर्याप्रमाणेच प्रभावी राहील आणि तुम्ही जे काम कराल ते पूर्ण आत्मविश्वासाने कराल, तसेच ते काम यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त असेल. पण एक छोटी अडचण अशी आहे की बृहस्पती अस्त झाल्यामुळे एखादा निर्णय घेताना तुम्ही वारंवार विचार कराल, हे काम करू का नको? हा निर्णय योग्य आहे का? पुन्हा पुन्हा मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. याशिवाय सप्तम भावात बसल्यामुळे तुमच्यामध्ये थोडासा अहंकार किंवा इगोची भावना जागृत होऊ शकते. त्यामुळे जीवनसाथी किंवा व्यवसायातील भागीदार यांच्यासोबत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण येथून बृहस्पती लग्नावर दृष्टी टाकत आहेत आणि शनीही वक्री होणार आहेत. सामान्यतः जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आनंद, यश आणि चांगल्या गोष्टी घडू लागतात तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा अहंकार निर्माण होणे स्वाभाविक असते. म्हणून या काळात विशेषतः आर्थिक निर्णय घेताना खूप विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण अनेक वेळा तुमच्या मनात वेगवेगळे विचार येतील. हे काम करावे की करू नये असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. या अडचणींपासून आणि अस्त बृहस्पतीच्या प्रभावापासून वाचण्यासाठी आता कोणता विशेष उपाय करावा ते सांगण्यापूर्वी मला आशा आहे की तुम्ही आतापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केले असेल आणि बेल आयकॉनही दाबला असेल. आता उपायाबद्दल बोलूया. म्हणूनच मी आधी सांगितले होते की जे लोक ओम लक्ष्मी नारायण नमो नमः हा मंत्र लिहितील त्यांच्यावर साक्षात भगवान नारायणांची कृपा राहील आणि देवगुरु बृहस्पती अस्त झाल्यामुळे होणाऱ्या अशुभ परिणामांपासून त्यांचे संरक्षण होईल.
पहिला उपाय म्हणजे गुरु ग्रह आणि भगवान लक्ष्मीनारायण यांची पूजा आणि आराधना करावी। दररोज ओम लक्ष्मी नारायण नमो नमः या मंत्राची एक माळ जपल्यास देवगुरु बृहस्पती अस्त झाल्यामुळे होणाऱ्या अशुभ परिणामांपासून संरक्षण मिळेल। यामुळे जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना अडचणी येणार नाहीत। दुसरा उपाय म्हणजे गुरु ग्रहाचा ओम ब्री बृहस्पते नमः या मंत्राचा जप करावा। केळ्याच्या वृक्षाची पूजा करावी। तसेच जे लोक विष्णू सहस्रनामाचा पाठ करतील किंवा विष्णू सहस्रनाम ऐकतील ते देवगुरु बृहस्पतींच्या अशुभ प्रभावापासून सुरक्षित राहतील। मकर राशीच्या लोकांनो, येणारे 6 दिवस आणि त्यानंतरचे 6 महिने तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, कष्ट आणि अडचणी दूर करणारे ठरणार आहेत। कारण तुमच्या लग्नाचे स्वामी शनिदेव वक्री होऊन आता तुम्हाला त्या सर्व गोष्टी देणार आहेत ज्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली, संघर्ष केला आणि ज्यावेळी लोकांनी तुमची साथ सोडली। असे म्हणतात की शनिदेव जेव्हा देतात तेव्हा भरभरून देतात आणि त्यांनी दिलेल्या गोष्टी दीर्घकाळ टिकतात। जीवनात तुमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यासाठीच शनिदेव वक्री होत आहेत। आता तुमच्यामध्ये एक नवीन बदल दिसून येईल। जणू तुम्ही एका नव्या व्यक्तीप्रमाणे स्वतःचे रूपांतर अनुभवू लागाल। आता व्यवसायात किंवा कामधंद्यात तुम्ही जे निर्णय आणि पावले उचलाल ती तुमच्यासाठी अचूक आणि फायदेशीर ठरतील। तसेच तुमचे झोपलेले भाग्यही जागृत होऊ लागेल। कारण भाग्याचा स्वामी वक्री होऊन पंचम भावावर दृष्टी टाकत असल्यामुळे तुम्हाला भाग्याची उत्तम साथ मिळेल। या 6 दिवसात तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला स्वतःमध्ये अशी सकारात्मक ऊर्जा जाणवेल की मी आता पूर्वीपेक्षा खूप चांगले अनुभवत आहे। फक्त देवगुरु बृहस्पती अस्त झाल्यामुळे मी सांगितलेला उपाय अवश्य करा। त्यामुळे तुम्ही अनेक समस्यांपासून वाचू शकाल। या 6 दिवसात तुम्हाला काही ना काही मोठे बदल नक्कीच अनुभवायला मिळतील। मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल। मकर राशीच्या लोकांनो, हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि ज्या व्यक्तींची मकर रास किंवा मकर लग्न आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून निर्णय घेताना येणाऱ्या अडचणी आणि देवगुरु बृहस्पती अस्त झाल्यामुळे होणाऱ्या परिणामांपासून तेही योग्य उपाय करून सुख, समृद्धी आणि यश प्राप्त करू शकतील। धन्यवाद। हर हर महादेव।